विधान परिषद निवडणुकीवरून आता महायुतीमध्ये जुंपण्याची शक्यता दिसते। मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्ह दिसतात। भाजपकडून किरण शेलार यांना उमेदवारी तर शिवसेनेकडून दीपक सावंत यांचा दावा कायम दिसतोय। कोकण पदवीधरसाठी भाजप आणि मनसेमध्ये लढत होण्याची शक्यता आहे। भाजपकडून निरंजन डावखरे पुन्हा एकदा मैदानात आहेत तर अभिजित पानसे मनसेकडून रिंगणात दिसतात। आणि विधान परिषद निवडणुकीवरून आता ही महायुतीमध्ये जुंपण्याची शक्यता दिसते आहे। तर मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आता आमनेसामने येण्याची चिन्ह दिसतात, कारण भाजपकडूनही दावा अजूनही कायम दिसतोय। त्यामुळे या निवडणुकीवरून आता महायुतीमध्ये जुंपण्याची चिन्ह दिसतात। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख, सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, अगदी बरोबर आहे। विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्येच कुठेतरी अंतर्गत वाद सुरू होतोय की काय अशा प्रकारची चिन्ह निर्माण झाली आहेत। कारण जसं आपण पाहिलंय की विधान परिषदेच्या निमित्तानं पदवीधरसाठी भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष आग्रही आहेत। त्याचप्रमाणे मुंबई शिक्षकसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। दुसऱ्या बाजूला मुंबईसाठी भाजपनं देखील शिवनाथ दराडे यांचं नाव घोषित केलं होतं। कोकणमध्ये भाजप आणि मनसेमध्ये लढत होण्याची चिन्ह दिसतात, कारण निरंजन डावखरेंच्या विरोधामध्ये अभिजित पानसेंना मनसेकडनं मैदानात उतरवण्यात आलंय। त्यामुळे कुठेतरी निवडणुकीपूर्वी एकजूट असलेली ही महायुती विधान परिषदेच्या निमित्तानं आमने सामने येणार का आणि या पक्षांमध्ये आता आपापसामध्ये या सगळ्या संदर्भात वाद होणार का? ही पक्ष आपापसाच्या विरोधात लढणार की मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाणार, हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच ओम, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।